नमस्कार, आपण पाहत आहात लोकप्रगती वार्ता। आध्यात्मिक, मनोरंजन, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ताज्या घडामोडींसाठी आपल्या लोकप्रगती वार्ताला सबस्क्राइब करायला विसरू नका। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। खरीप 2025 पीक विमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा। विमा कंपनीचा तांत्रिक आक्षेप फेटाळला। राज्य सरकारच्या ठाम भूमिकेमुळे हजारो पात्र शेतकऱ्यांना मिळणार विमा रक्कम। लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून खरीप 2025 पीक विम्यासंदर्भात अनेक दिवसांपासून सुरू असलेला तांत्रिक पेच अखेर निकाली निघाला आहे। विमा कंपनीने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती STAC कडे घेतलेले आक्षेप कृषी सचिवांनी दिनांक 7 मे रोजी फेटाळून लावले होते। त्यानंतर आज कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। बैठकीदरम्यान माननीय कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची ठाम बाजू मांडत विमा कंपनीच्या वेळकाढूपणावर कठोर भूमिका घेतली। यानंतर विमा कंपनीने केंद्रीय समितीकडे कोणतेही अपील न करता राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीचा निर्णय स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्यास सहमती दर्शवली। त्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यावर्षी झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। अशा कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनाने शासकीय निकषांपेक्षा अधिकची नुकसान भरपाई देत शेतकऱ्यांना दिलासा दिला। आता सरकारच्या ठाम आणि सकारात्मक भूमिकेमुळे पीक विमा वितरणालाही गती मिळणार आहे। संकट काळात बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या हक्काचा दिलासा वेळेत मिळवून देणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। या निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्रताई पवार, कृषी मंत्री माननीय श्री दत्तात्रयजी भरणे तसेच लातूरचे पालकमंत्री माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांचे शेतकरी बांधवांनी आभार मानले आहेत। चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।